तर मित्रांनो आपल्या युट्यूबवर स्वागत आहे. तर आज तुम्हाला व्हिडिओ माईकवर आपण फर्स्ट टाइम करता मित्रांनो. तर जोपर्यंत आपला माईक चालू आहे तोपर्यंत व्हिडिओ बनवू, जेव्हा माईक संपला तेव्हा आपण रेग्युलर जसा व्हिडिओ तसं बनवू शकतो मित्रांनो. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण चालू करणार आहोत आणि व्हिडिओ तुम्हाला कम्फर्टेबल चांगला वाटेल. तर काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही, पण तुमच्या मनोरंजनासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो. फक्त मनोरंजनावर सोबत पहा, कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही, तुमचा मंजूर व्हावा हा आमचा उद्देश आहे. यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो. काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टी काही संबंध नाही. मित्रांनो आपला व्हिडिओ चालू करू. मित्रांनो हा व्हिडिओ काल्पनिक कथा आहे, कोणत्या गोष्टी काही संबंध नाही, फक्त मनोरंजन म्हणून पहा मित्रांनो. चला तर व्हिडिओ चालू करू मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे हॉरर, तुम्हाला पाहण्यासारखं छोटी स्टोरी आहे मित्रांनो. आपण तुम्हाला सादर करू थोडं. चला मित्रांनो आपला व्हिडिओ चालू करू. मित्रांनो हा व्हिडिओ असा आहे की एक गावामध्ये सतत एक मृत्यू होती मित्रांनो. जसं लग्न झालं की कोणता आत्मा त्याला घेऊन जाऊन मारून टाकते मित्रांनो. तर म्हणतात एक कॉलेजचं बी एक बाहेर गाव येतो मुलगा मित्रांनो. तर म्हणते मला ह्या गावात लग्न करून जायचं म्हणते. मत करो म्हणते, जिसकी ही शादी हुई वो मारा जा चुका है, तू क्यों कर रहे ऐसा, महीने बाद को मारता, तुम गाव वाले मार जाओ म्हणते, वैसे महिने सुद्धा. तर मित्रांनो लग्न करतो मित्रांनो, त्या दिवशी संध्याकाळी दोघंही मारले जातात मित्रांनो. गावा अतिशय घाबरला जातो मित्रांनो. आता कास करायचं तर घाबरल्याच्या नंतर त्यांच्या मनामध्ये भीती पसरते. आता आम्हाला पुढे कसं होईल, आता आज आम्ही आहे उद्या आहे आम्हाला वाटणार, तर आम्ही कशा प्रकारे आमचं जीवन अवघड मित्रांनो. जास्तीत जास्त भीती बसते की आता आपल्याला पुढे चांगलं करायचं आहे आणि आपली माहिती जी आहे आपल्याला सतत लोकांसमोर पसरला अजून लोक जास्त भयभीत होते. ही घटना होते आणि खूप दिवस लोकांच्या मनामध्ये एक जागा करतात. लोक घाबरून लागतात आणि आता आपल्याला सगळं मार काढायचं, आता काय करावं. लोक म्हणजे जातात असंच जगा लागतं आपल्याला, कारण की आता ह्याच्यातून एक मार्ग दुसरा नाही आपल्याला. तर मित्रांनो आता ह्याच्यातून विचार करतात आता काय करावं. कॉलेजचे स्टुडंट असेल तर स्टुडंट त्याला म्हणजे चौकशी करत कोणत्या गावात ती सगळीकडे माहिती घेऊन येत मित्रांनो. आणि ह्या गावामध्ये लग्न होताच मारलं जातं आणि हे गाव शापित आहे. हे गाव म्हणजे हॉरर भूताचं आहे ह्या गावात. ते चौकशी करून येत मित्रांनो. जावं आता त्या गावामध्ये आणि बघावं खरं आहे कुठं. त्या गावात जातात ते साहब जे हॉटेल असतात त्या गावात छोटं हॉटेल असते आणि चाय नाश्ता मिलेगा नहीं बाबू, आपको कुछ नहीं मिलेगा, पान तक नहीं मिलता है गाँव में. हमारे जब गोली मारते हैं, जब बोलेंगे तब हम तुमको देंगे साहब. अच्छा कहाँ में कौन हो भाई, क्यों आए हो तुम यहाँ पे, ये हमारे गांव में आप तो बाजू में भी दिख रहे हो. हाँ हम आई स्टूडेंट है कॉलेज के, हम गाँव के ऐसे मालूमात मिल चुके हैं हमको, तो इसकी वजह से हम यहाँ आए हैं. तो आपको कुछ मदद होगी तो हमारे कर सकते हो. क्यों अपनी जान गंवा के बैठे हो, जाओ यहाँ से, जान बचाओ करके होते यहाँ पे अपनी जान क्यों गंवा रहे हो. जो भी अभी तक यहाँ आया है शादी के लिए वो हमारा जा चुका है होते, चले जाओ हमके यहाँ से. नहीं हमें कुछ जानकारी चाहिए थी आज के लिए होते, हमें रहने दीजिए होते, और कल सवेरे होते चले जाएंगे होते. तो चलो अच्छा ठीक है. मतलब दो नाश्ता चाय पानी दो, आज की रात यहाँ रहे 200 लोगों को. 3 स्टूडेंट 3 मूल्य रास्ता प्रतिबंध करते तो खाए पिए चूस करते यहाँ सो जाओ खाना खाने का शाम में, और कल सवेरे उठते ही चले जाओ यहाँ से. अच्छा ठीक है. ठीक आहे बसं तर मग बाबा ही गोष्ट का आहे, त्याचा त्रास का आहे, हे लोक असं का जगत आहेत त्याचं काही आपल्याला माहीत करून घ्यायचं. मित्रांनो हे 2 घटना घडल्या असतात. लग्न होतं दोघाला जोडप्याला मारलं जातं. तर लग्न होतं की कोणता आत्मा येते आणि त्याला घेऊन जाते मोठा ठेवतं. दोन्ही लग्न झालं तसंच त्यांच्यात सकाळ होती मित्रांनो. स्टुडंट उठत जायचं आहे मी तर नाश्ता पानी दिया हमारा था. क्यों बाबा मतलब अपनी जान के पीछे पड़े, जाओ चले जाओ मत यहाँ से, अपनी जान से मूव नहीं कर, तुम चले जाओ मत यहाँ से. अब नाश्ता पानी करते मित्रांनो. गाँव के लोगों क्या हुआ है, हमें क्यों आप किस बात से डर रहे हैं,
जाओ अपनी जान प्यारी पे यहाँ से चले जाओ, क्योंकि हम पहले से बहुत डरे हुए हैं। मैं नहीं चाहता कि कोई अजनबी का आदमी हमारे गांव में आके मरे। जाओ बाबूजी यहाँ से चले जाओ, अपनी जान प्यारी पे चले जाओ। म्हणते क्यों, क्या बात है यहाँ की? यहाँ एक हादसा हो रहा है, जो भी यहाँ शादी करता है वो मारा जाता है। म्हणते इसलिए आपको हम कह रहे, तो आपका डर भगाने वास्ते हम शादी कर लेते हैं दोनों, तो फिर हमारे बात को मान लेते हैं। हाँ मान लेंगे, तुम शादी करो और एक दिन रह के दिखाना है, और दूसरे दिन बच गए तो तुम्हारी बात मानने के लिए तैयार है। तो अच्छा बात, तुम्हारी मैं ये बात को भी अच्छी तरह से समझाना चाहता हूँ, तुम्हें अपनी बात पूरी तरह से मैं बोल दूंगा। चलो हम शादी करने के लिए तैयार है। मित्रांनो, ह्या दोघांचे रस्म चालू होते, म्हणजे ते लग्नाचे रीतिरिवाजाच्या प्रमाणे दोघांचं लग्न करतात. मग लग्न होतं आणि जाते संध्याकाळी झोपायला. तर सकाळी एक मित्र दोघं वाजता येतो, अरे बाबूजी ये कुछ भी नहीं हुआ है, जिंदा है। ये आदमी हमारे गांव के लिए एक भला आदमी दिख रहा है साहब, इसे कुछ भी नहीं हुआ। ऐसे कैसे हो सकता है? अभी जो भी आया है वो मारा गया है, ये बच गए। गावामध्ये खुशीची लहर पसरत मित्रांनो, आणि खूप आनंदाची बातमी ह्यांना वाटते आपल्या गावात आज पहिली वेळेस जोडीचं लग्न करून जिवंत राहिले होते. म्हणते तुम्ही कुछ 3 जोड, 3 मुलं 3 मुली, जसं एखादं लग्न होतं. दुसरं जोड म्हणते आम्हाला लग्न करायचं म्हणते. मग ते म्हणते होता हमें एक बार शादी करके देखो, म्हणते देखेंगे म्हणते. आप तो डर आपका खत्म गया ना, नाही म्हणते हर एक बार शादी करो, दुसरं भी शादी करून द्या. म्हणजे अजून दुसरं जोड पण लग्न करायला तयार होतं. नवरा नवरी सतत आणि दोघंही आपल्या स्वरूपामध्ये रीतिरिवाजानं लग्न करत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळ होते, उठून अरे इन्हीं भी बच गया होते. वो तो अपने गांव के लिए बहुत बड़े की बात है कि दोनों बच गए होते, हमारे गांव का श्राप निकल गया होते. मग मित्रांनो तिकडे टोळी फिरत जाते. मित्रांनो थोड़ा ते महाराज दिसते कोणत्या पाठीमाग पडत होते. महाराज कुछ न कुछ इसके पास राज है म्हणते, जो की हमें निकाल आपल्या गावात जाते. पुढे त्याच्या पाठीमाग पडत मित्रांनो, ते महाराज एका म्हाताऱ्यात जात मित्रांनो. इसे खुद को राज मालूम होती, इस गाव से इसका कुछ ताल्लुक है. त्या म्हातारी पदार्थ चौकशी करतात काय झालं काय नाही. मग म्हातारी काय नाही तिथे सांगायला चालू करत होतं. इथून काय नाही सांगते स्टार्ट झाली, ते ऐकून करतो काय मध्ये काय आपल्याला सांगतो पूर्णपणे ऐका. यांचे पोरगी असते तर अंगली बोला मित्रांनो, ती त्या गावात राहत असतात. गावात राहत असताना तो कोणतर दुसरं एक गावामध्ये राहत असते. मग एक MSB खात्यामध्ये काम करणारा त्याच्या गावात लाईनमॅन येतो मित्रांनो. लाईनमॅन आल्याच्यानंतर तिचं आणि ह्या मुलीचं प्रेम होते. प्रेम झाल्याच्यानंतर तिथला मुली असते, त्याला ही गोष्ट पटत नसते. मग ते आपल्या गावची मुलगी आज बाहेरचा माणूस होऊन लग्न करता तिच्याबरोबर. तर हे तुमच्या गावाला मान्य आहे का? तर नाही म्हणते मित्रांनो. तो टाका म्हणते दोघांचं, तरी पण ते दोघं गावाच्या विरुद्ध जाऊन लग्न करतात मित्रांनो. त्याचा मुलीम असते मित्रांनो. तो मुलीम काय करते मित्रांनो, त्या MSB जे लग्न करते मित्रांनो त्याला MSB खात्या माणसाला नोकरदार माणसाला जीव मारून टाकतो मित्रांनो. गाँव से सगळ्या लोकांमध्ये इसमें कोई भी इसको बचाएगा तो ये भी इस तरह का से मारा जाएगा. आता म्हणते देखेंगे सगळे लोक गावचे लोक आता आपण कसं वाचवलं जायचं. आता आपण मध्ये गेल्यावर आपल्याला माहिती म्हणून कोणत्याही गावचे लोक आपण पाहते तर कोण वाचवला जात नाही. खूप देवाची पूजा नसते. देवाची पूजा म्हणजे देवाची भक्तात त्या देवाच्या सतत देवीची पूजा करतात हमेशा. त्या देवीला हमेशा सतत देवीची पूजा करून तिला म्हणजे सतत देवाला आरती करणे, रोज तिला पहिल्या देवाची भक्तीचं जास्त असतं. देवी कशी घेऊन जाते, मग ते महादेव मैं तुम्हारे पास आई हूँ, तो मैं शादी बना के लिए और मेरा पति तुम्हारे सामने मर रहा है मत, और इसके मदद के लिए कोई नहीं आ रहा. सब गांव के लिए हाथ पैर जोड़ चुकी मैं, कोई भी आके बचा नहीं पा रहा है. मैं अब तुम्हारे पास आई, माँ बचा ले मेरे स्वभाव. मग तसं म्हणल्याच्यानंतर बचा ले मेरे स्वभाव म्हणलं तर काहीच होत नव्हतं. तिच्या समोरचा नवरा जीव तोडते. आणि मित्र म्हणतात देखो माँ म्हणतात मेरे पती मेरे मैं क्यों रहो म्हणते. ते त्रिशूल घेऊन मित्रांनो आपलं उठा घालून आपापला जीव देते. मित्र मायलो तो अभिषेक करलो होते. मग हे नवी
मरते मित्रांनो। आणि मैं जिसकी वजह से ये हादसा हुआ है मैं उसे नहीं छोडूंगी होते। मग मित्रांनो हे तेव्हापासून या गावामध्ये अशा प्रकारचे हादसे हे चालू होतात मित्रांनो। आता कहानी सांगायची आजी म्हणते मेरी जो लड़की जो इसका कारण है मतलब अब इसका हाल होगा ना कुछ तो बता देगा। फिर इसके लिए क्या करना पड़ेगा हमें? बेटा कुछ भी नहीं हुआ, आदमी को तुम्हें यहाँ बुलाना पड़ेगा। जब उसे मार देगी जब भी उसको आत्मा को शांति मिलेगी। तो बात ठीक है मध्ये मित्र आता मग जात होता आणि त्याला दूसऱ्या गावातून त्या तुम्हारे कामामध्ये ते लोग तीनों मिलकर उसको यहाँ अपने जाल में फांसी गाँव में लाओ होते और उसे यहाँ लाना पड़ेगा जब इस गांव वाले को मुक्ति मिलेगी। तो ये गांव के ऐसी ही हालात चलते रहेंगे होते। गांव वालों को तुम्हें मदद करनी पड़ेगी होती क्योंकि तुम्हारे सबको जान खतरा होने की वजह वो आदमी है जो तुम्हें तुम्हें इसलिए मारे जा रही होती क्योंकि यहाँ एक बेगुनाह औरत के पति की खून हुआ होते वो औरत ही काम करे होते। मित्रांनो महिना जाता तिने जातात त्या तिघ मिळून मुली तिला ह्या गावामध्ये फसवून कोण आता मित्रांनो जाल गावात तिघ त्या गावात असं आणतात त्या गावात ती लगेच आत्मा येते मित्रांनो लगेच तिला घेऊन जातात मित्रांनो। तेवढं त्या गावात मंदिरात देवीचं तेच मंदिर पूजा करायला महादेव माया मुझे इस राक्षस को बचा रही हो, इसने मेरा पति तुम्हारे सामने दम तोड़ दिया, तुमने कुछ नहीं कर पाया मुझे, तुम इस राक्षस को बचा रही हो मामा। हाँ मतलब जो भी प्रेतात्मा है वो मेरे मंदिर तक नहीं आ सकती, तुम आत्मा बन चुकी हो मुझे। माँ मैं भी तुम्हारे भक्ति जब जिंदा थी जब मेरे भक्ति में तुम्हें कौन सा एक गुनाह नहीं किया था मुझे, मेरे पति तुम्हारे सामने जान दे दिए, तुमने कुछ कर नहीं पाया मुझे। जब मित्रांनो मग ह्याला म्हणते हा म्हणते ये पापी है म्हणते माँ मैं तुम्हारी भक्ति बहुत की है म्हणते और तुम्हारे मैं अभी भी हूँ म्हणते तुम्हारे भक्त हूँ म्हणते इसलिए तुम्हें मैं म्हणते जाओ म्हणते इस राक्षस को मैं म्हणते मित्रांनो राक्षसला असं करून तिकडं हवा है मित्रांनो जा म्हणते तुम्हें मुक्ति देने का अभी मैं ये करती हूँ तुम मुझसे वादा करते होंगे देवी आवाज रेषेच्या बाहेर पडते नंतरच्या मित्रांनो बाहेर पडल्याच्या नंतर पुन्हा मग ही राशीची छोटी त्याचा वध करते मित्रांनो मौन राखते। मित्रांनो ही आहे कहाणी मित्रांनो की बुरे काम का बुरा म्हणजे चांगलं केलं चांगलं होतं वाईट केलं वाईट होतं तर ह्याच्या कर्माला मारलं मित्रांनो कारण की ज्या कर्माचं पाप केलं मित्रांनो त्याच कर्माला करायला लागलं जो बोया वो पाया मित्रांनो ह्या कहाणीत तर ह्याच्या कर्माची समोर मित्रांनो आणि ह्याला दंडा शिक्षा भेटते। तर ह्या कहाणीच्या माध्यमातून मित्रांनो की जे काही होते मित्रांनो ते त्याच्या विरोधात काही केलं की अशी घटना घडत असतात। तर एक आत्मा होऊन तिला यायला लागला आणि हे कार्य करायला लागला जेव्हा त्याला मारलं जातं तर त्याची आत्मा मुक्त होते। आपली कहाणी एवढीच होती मित्रांनो कशी वाटली कहाणी नाही किंवा तर काल्पनिक कथा होती कोणत्या गोष्टी काही सर्व नाही होता। तर आजचा आपला व्हिडिओ इथे समाप्त करू। कसा वाटला व्हिडिओ काय नाही काय वाटतं सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा मित्रांनो। आजचा व्हिडिओ आपला अशा प्रकारे तर बाय बाय।